अमराठीवरून मुंबईतील कांदिवलीमध्ये आज राडा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं आणि एका मराठी रिक्षा चालकाला मारहाण सुद्धा झाली. आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. हा वाद वाढत चालला असं म्हणावं. मला वाटतं अमराठी वाद विकोपाला जाणं त्या ठिकाणी योग्य नाही आहे. परंतु एक गोष्ट खरी आहे की या ठिकाणी मुंबईत महाराष्ट्रात राहत असताना मराठी आलीच पाहिजे, मराठीचा अवमान होताच कामा नये. आणि ज्या वेळेला मराठी अस्मितेचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेला मला वाटतं सर्वांनी या मातीशी, या मराठीपणाशी एकरूप व्हायलाच पाहिजे. त्याच्यामुळे अशा प्रकारे जर काय त्यांचा वाद कशातनं झाला नेमका माहीत नाही, मराठी अमराठीतून झाला हेही माहीत नाही. परंतु अशा प्रकारे जर मराठी विषयावर जर झाला असेल तर ते चुकीचं आहे, ते होता कामा नये. परंतु दुसरा कुठला वाद झाला असेल आणि त्याला अशा प्रकारचं जोड देणं हे जर असेल तर तेही बरोबर नाही. पण आता याचं राजकारण होतं असं म्हणावं का? कारण संजय राऊत म्हणतायत की रिक्षा चालकांवरती मग दबाव कशाला, त्यांच्यावरती अन्याय कशाला, चहावाल्याचा दबाव आहे का, अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित करतात. नाही, संजय राऊत मूर्खासारखं बोलतात. तर चहावाला, रिक्षावाला कुठे काय संबंध आहे? परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांबरोबर बोलल्याशिवाय संजय राऊतचा दिवसच सुरू होत नाही. आणि त्याच्यामुळं मला वाटतं मनाला येईल ते, वाटेल ते बेताल बडबडणं अशा प्रकारचं संजय राऊतांचं रोज झालेलं आहे आणि त्यांचा भोंगा रोज वाजतच असतो. ते म्हणतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी चहा विकायचा याचा जर कुणी पुरावा दिला तर मी राजकारण सोडेल. ते बायोलॉजिकल अशा पद्धतीची टीका केली आणि ते स्टेशनच अस्तित्वात नव्हतं असं देखील ते सांगतायत. मला वाटतं संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. या देशाच्या पंतप्रधानांवर अशा प्रकारचं बोलणं हा खरं म्हणजे गुन्हा होतो, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. कारण शेवटी ते देशाचे पंतप्रधान आहेत आणि चहावाले होते नाही होते याचे अनेक पुरावे समोर आलेले आहेत, छायाचित्र आलेले आहेत. परंतु त्या ठिकाणी उगाचच इश्यू करायचा आणि त्या ठिकाणी मीडियात आपलं स्थान निर्माण करायचा संजय राऊतांचा रोजचा धंदा आहे. मला कळत नाही तुम्ही पण का गांभीर्यानं घेता. परंतु पंतप्रधानांवर बोललं की प्रसिद्धी मिळते आणि बेताल बोललं की त्या ठिकाणी काहीतरी सनसनाटी निर्माण केल्यासारखं होतं. मला वाटतं संजय राऊतांनी थांबवलं पाहिजे. 5-6 वेळा त्यांचे टर्म आज खासदारकीचे झाले. म्हणजे ते बालिश आहेत असं पण मला बोलता येणार नाही. कारण 5-6 टर्म खासदार म्हणजे तो शहाणा असला पाहिजे, प्रगल्भ असला पाहिजे. मला वाटतं त्या भूमिकेतनं ते बोलावे, त्यांनी बोलावं अशी अपेक्षा आहे. परंतु आता यापुढं ते दुरुस्त होतील वाटत नाहीत, दुरुस्त होण्यापलीकडे गेले. एक दावा त्यांनी केला की 2029ला कितीही काही झालं तरी पण भाजपचं सरकार येणार नाही. असं मागच्या वेळेला पण ते बोलले होते. ते जे जे दावे करतात ते कधीच त्या ठिकाणी खरे होत नाहीत. पुन्हा या देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी साहेब बसतील. पुन्हा भारतीय जनता पार्टी NDAचं सरकार त्या ठिकाणी येईल. त्याच्यामुळं संजय राऊतांचा दावा फोल ठरणार आहे, जसे अनेकदा त्यांचे ठरलेले आहेत. आपण पाहतोय जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहे आणि 29 तारखेला आंदोलन करणार या भूमिकेवर सुद्धा त्यांनी प्रसारमाध्यमांशी नुकतंच वक्तव्य केलेलं आहे. आपलं शिष्टमंडळ त्या ठिकाणी जातं, त्यामुळे यश येईल आपल्या शिष्टमंडळांना त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करून त्यांना आंदोलनापासून रोखण्यास यश येईल. नक्कीच त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त मागण्या असतील आणि सरकारला सोडवणं त्या ठिकाणी शक्य असेल तर नक्कीच सरकार सोडवेल. त्याने आंदोलन करावं, उपोषण करावं असं सरकारला कधीच वाटत नाही. त्याच्यामुळे त्यांच्या मागण्या समजून घेऊन त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न होईल आणि त्यातनं त्यांचं आंदोलन ते थांबवतील यावर माझा पूर्ण विश्वास आहे. लक्ष्मण हाके यांचा पण याच दरम्यान व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि ते म्हणतात की वाघमारे यांच्याबद्दल मी जे काय बोललो ते वाघमारेंबद्दल बोललो. कसं पाहता याकडे? नाही, आता हे हाके वगैरे हे केवळ त्या जत्रेत कसे पात्र असतात तसं एक पात्र आहे. विनाकारण प्रसिद्धीसाठी यांना कुठली समाज मान्यता आहे सांगा मला हो. हे कधी समाजासाठी त्या ठिकाणी काही त्यांनी केलेल्या 4 गोष्टी सांगा. परंतु मीडियात 2-4 शिव्या दिल्या, कोणावर बोललं, सामाजिक तेढ निर्माण केली की आपल्याला प्रसिद्धी मिळते, ह्या भोवतीच ते घुटमळत आहेत. आज समन्वय समितीची महत्त्वाची बैठक आहे वर्षा निवासस्थानी. पहिल्यांदाच बैठक होते, त्यामुळे महामंडळाचा विषय असू द्या किंवा ACOची नियुक्ती असू द्या, हे सगळे मुद्दे मार्गी लागतील. नाही, नक्कीच त्या ठिकाणी ही एक प्रक्रिया असते. तिन्ही पक्षाची प्रक्रिया झालेली आहे. जागा वाटपाचं प्रमाण ठरलेलं आहे, मंडळ वाटपाचं. आणि मला वाटतं कधीतरी त्याला मूर्त स्वरूप द्यायलाच पाहिजे. कारण कार्यकर्त्यांना मंडळं मिळणं, त्यांना त्यांच्या माध्यमातून काम करणं तेही त्या ठिकाणी अपेक्षित आहेत. आणि मला वाटतं लवकरात लवकर
अशा बाबतीचा निर्णय व्हायला हवा. काल गणपतीची मिरवणूक होती माझगावमध्ये, अंडी फेकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला, गुन्हा देखील दाखल झाला, आरोपीचा शोध सुरू आहे. कसं पाहता याकडे? तर मला वाटतं कोण आहे, कशा मानसिकतेतनं केलं आहे हे समजून घेतलं पाहिजे. परंतु गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी जर फेकत असेल कोण, तर त्याचा कडक बंदोबस्त केला पाहिजे. आपण त्या ठिकाणी हिंदू धर्माला, सण परंपरांना मानणारे आहोत आणि विकृत अवलाद कोण जर अशा प्रकारे काय करत असेल तर त्याला ठेचून काढलं पाहिजे. सुट्ट्या तेल विक्री बंद केलेली आहे मुंडे यांनी, आणि त्या निर्णयाविरोधात आता व्यापारी एकवटत आहेत आणि आंदोलनाचा इशारा देत आहेत. ही परिस्थिती हाताबाहेर जाते असं दिसतंय चित्र. नाही, सरकार यामध्ये इंटरव्हेंट करेल, कारण स्वतः बावनकुळे साहेब त्या कार्यक्रमाला होते. त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांशी बोलू, मध्यम मार्ग काढू, कारण शेवटी त्यांचाही व्यवसाय आहे. FDA ची भूमिका ही रास्त आहे की भेसळ होता कामा नये. भेसळ न होता सुटं तेल जर त्या ठिकाणी विकू शकत असतील तर त्या दृष्टीनं सरकार मध्यम मार्ग काढेल असा मला विश्वास आहे. कारण भेसळही नको आणि त्यांच्या पोटावर पायी नको. एक शेवटचा प्रश्न आहे, ऑपरेशन लोटस अजूनही सक्रिय आहे का पडद्यामागे? कारण काँग्रेसचे बरेचसे नेते जे आपल्या पक्षामध्ये येण्यास इच्छुक आहे, आज देखील पक्षप्रवेश होत आहे. हो, रायगडचे काँग्रेसचे उपाध्यक्ष तांबे हे आज त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत काही वेळात प्रवेश करणार आहेत. आणि त्याच्यामुळे काँग्रेसने आपल्या जहाजाला त्या ठिकाणी छिद्र पडलेत ते बघावं. आणि हेही युवा तांबे आहेत. जर त्या ठिकाणी युवा तुमच्या बाजूला असतील तर तुमच्या पक्षातले युवा भारतीय जनता पार्टीकडे काय येत आहेत याचं आत्मपरीक्षण करून विचार करा. नक्की, धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.